नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रविराज काका आता कोर्टामध्ये म्हणत असतात, की मी माझ्या अशिलाच्या वतीने अगदी प्रामाणिकपणे या कोर्टाला सांगू इच्छितो, की त्यावेळेला माझं अशिल साक्षी शिखरे ही दारूच्या नशेमध्ये गाडी चालवत होती आणि गाडी चालत असताना जे धुमाळ एक गाव आहे ते अगदी वात्सल्य आश्रमाच्या विरुद्ध दिशेला आहे आणि तिथे ती गाडी चालवत चालवत आली होती आणि तिथे माझ्या अशिलाला बघणारी एक व्यक्ती होती, ती म्हणजे अंजली जाधव. तिला मी आता विटनेस बॉक्समध्ये बोलावतो, म्हणजे तिच्या साक्षीने हे सिद्ध होणार आहे की साक्षी शिखरे गेली 1.5 तास वात्सल्य आश्रमात नसून ती त्या रस्त्यावरती होती. तर इकडे आता महिपतीने प्लॅनसुद्धा केलेला असतो. त्याने साक्षीला सांगितलेलं असतं की तू दारूच्या नशेमध्ये गाडी चालवण्याचं नाटक कर आणि मी व्हिडिओ करतो. तर इकडे प्रिया म्हणत असते, मला असं वाटतंय अर्जुनच्या मनामध्ये नक्कीच दुसरं काहीतरी चालू आहे. तर इथे रविराज काका म्हणत असतात की अंजली जाधव जी साक्षीदार आले तिला मी आता इथे कोर्टामध्ये बोलवण्याची विनंती करतो आणि तिला आता विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. आणि रविराज काका आता इथे त्या जाधव मुलीला विचारत असतात की तुम्ही हिला बघितलेलं आहे का. तेव्हा इथे साक्षी तिथे बसलेली असते. तेव्हा इथे अंजली जाधव म्हणत असते, हो, यांना मी रस्त्यावरती बघितलेलं आहे. म्हणजे त्यांची आणि माझी काही ओळख नाही आहे, पण त्या रस्त्यावरती उभं राहून खूपच जास्त त्याने दारू प्यायलेल्या होत्या आणि उलटी करत होत्या. तेव्हा मी त्यांना मदत केली होती. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे जे धुवाड हे जे गाव आहे हे अगदी आश्रमाच्या विरुद्ध दिशेला आहे आणि तिथेच ही मुलगी राहते आणि तिथे तिने साक्षी शिखरेला बघितलं होतं. तेव्हा तुम्ही तिथे नेमकं काय केलं होतं ते कोर्टाला सांगाल का. तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते, मी जेव्हा तिथून जात होते तेव्हा ही ताई गाडी चालवत चालवत तिथेच थांबली होती आणि ती गाडीच्या बाहेर येऊन तिला मळमळत होतं, ती उलट्या करत होती. मी तिला पाणी वगैरे दिलं आणि तिला गाडीमध्ये बसून मी तिथून निघून गेले. तेव्हा रविराज काका म्हणतात की जज साहेब, बघितलं तुम्ही, आता साक्षी शिखरे ह्या आश्रमात नसून त्या रस्त्यावरतीच होत्या हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की अगदी बरोबर, पण इथे अर्जुन सुभेदार तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन वगैरे करायचे आहेत का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अंजली जाधव, तुम्ही एक गोष्ट मला सांगा, तुम्ही जेव्हा ह्या ताईंना बघितलं तेव्हा त्या कुठल्या अवस्थेमध्ये होत्या. त्या दारू प्यालेल्या होत्या आणि त्या 9:17 रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्या होत्या आणि 10:46 पुन्हा त्या आतमध्ये आल्या होत्या आणि गेली 1.5 तास तुम्ही तिथे तिला मदतच करत होता का. आणि तसंही रेस्टॉरंटपासून तो रस्ता अर्ध्या तासावर तरी असेल ना, मग तुम्ही कितपत तिला मदत करत होता आणि का. तेव्हा अंजली म्हणत असते की आता माणूस म्हणून मदत तर करायला हवी आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आणि एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही तिथे काय करत होता. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की ही व्यवस्थित उत्तरं तर देईल ना, आणि महिपतीला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो. तर इथे अर्जुन म्हणत असतो, एवढ्या रात्रीपर्यंत तुम्ही काही त्यांना मदत करायला तिथे थांबला होता का. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की मी दिवसभर काम करते आणि मग रात्री मी नाईट स्कूलला जाते. तेव्हा तिथे ही ताई मला दिसली होती आणि आता माणूस म्हटल्यानंतर आपण तेवढी तर मदत एका मुलीला करायलाच हवी आहे ना, ती मदत मी केली होती. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते आपल्या मनामध्ये, किती थापाडी मुलगी आहे ती, बापरे, मला तिच्याकडे आता क्लासेस लावायला हवेत, किती थापा मारते. तेव्हा इथे अर्जुनला आता कळलेलं असतं की ही मुलगी खोटं बोलते आणि ही तिला साक्ष चांगली पडवून द्यायला सांगितलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही जाऊन बसलात तरी सुद्धा चालेल. तेव्हा जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार, मला असं वाटते की तुम्ही यासाठीच घाईघाईने कोर्टामध्ये आजची तारीख घेतली होती, पण ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केलेलं आहे की त्यावेळेला साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमात नसून त्या रस्त्यावरतीच उभ्या होत्या आणि हे साक्षीदाराने सांगितलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला साक्षी शिखरेबद्दल काही बोलायचंच नाही आहे, आज मला जरा वेगळ्याच विषयावरती बोलायचं होतं, पण इथे ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना माझ्या आधी थोडं बोलायचं होतं म्हणून मी त्यांना बोलू दिलं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, बघा, बघितलं ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की आज अर्जुन काहीतरी वेगळंच इथे बोलायला आलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आज मला इथे महिपती शिखरे यांना इथे बोलवायचं आहे विटनेस बॉक्समध्ये, आणि मी जे काही बोलणार आहे त्यांच्याबरोबर ते सगळं वात्सल्य आश्रमाच्या रिलेटेडसुद्धा आहे. तेव्हा त्यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची मी परवानगी मागतो. तेव्हा इथे आता परवानगीसुद्धा दिलेली असते. तेव्हा आता महिपतीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण आज त्याची बारी आहे हे त्याला माहितीच नसतं. सगळेजण फक्त साक्षीला कसं सेफ करायचं हे बघत असतात. तर इकडे आता विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर प्रिया म्हणत असते, यांनी फक्त काही गोंधळ नको घालायला, नाहीतर आपण सगळेजण अडकू. तर इथं आता अर्जुन महिपतीला म्हणत असतो, द ग्रेट फेमस बिल्डर महिपत शिखरे. तेव्हा इथे महिपती म्हणत असतो की एवढं सगळं मला नाही माहिती, पण मी बिल्डिंगही बांधतो, मी बिल्डर आहे.
तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तुम्ही खूपच जास्त मोठे बिल्डर आहात. मग तुम्ही मला जरा सांगता का, जेव्हा तुम्ही ह्या बिल्डिंग बांधता, तुम्ही लोकांना घरं देता, तेव्हा नेमकं तुम्ही काय करता? तुमची प्रोसेस काय आहे? तेव्हा इथे रविराज काका उभे राहतात आणि म्हणतात, की मेलॉर्ड, जर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कन्स्ट्रक्शनबद्दल माहिती मिळवायची असेल, तर त्यांनी महिपती शिखरे यांच्या घरी जाऊन ती व्यवस्थित माहिती मिळवावी. इथे कोर्टाचा वेळ वाया घालवण्याची त्यांना काहीही गरज नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की मेलॉर्ड, मी आधीच सांगितलं होतं, की मी यांना जे काही विचारणार आहे ते सगळं वात्सल्य आश्रमाच्या रिलेटेडच आहे. त्यामुळे मला माझे प्रश्न विचारण्यासाठी पूर्णपणे वेळ द्यावा आणि सिद्ध करण्यासाठी सुद्धा. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, की तुम्ही कंटिन्यू करू शकता. तेव्हा रविराज काका लगेचच खाली बसतात आणि अर्जुन म्हणत असतो, सांगा ना महिपत शिखरे, की तुम्ही जेव्हा एखादी जमीन घ्यायला जाता, तेव्हा तुम्ही ती जमीन कशी घेता? तेव्हा इथे महिपती म्हणत असतो, आता मला एका ठिकाणी बिल्डिंग बांधायची आहे. मग त्या लोकांकडून मी जमीन खरेदी करतो. कधी-कधी खूप जास्त भाव दिला तरीसुद्धा लोकं जमीन देत नाहीत. मग तरीसुद्धा त्यांना जास्त पैसे देऊन ती जमीन मी खरेदी करतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, म्हणजे लोकांना जमीन जरी द्यायची नसली आणि तुम्हाला ती आवडली असली, तरीसुद्धा तुम्ही काही करून ती जमिनी खरेदी करून घेताच. पण लोकांना जास्त पैसे घेऊनसुद्धा ती जमीन तुम्हाला द्यायचीच नसेल, तर मग तुम्ही काय करता? तेव्हा इकडे अर्जुन त्याला उलटे-सुलटे प्रश्न विचारून भांडारून सोडत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बघितलं आता तोंड कसं बंद झालंय ते. तेव्हा इथे कुसुमताई म्हणत असते, आणि त्या साक्षी आणि प्रियाच्या चेहऱ्यावरती बघ कसे 12 वाजलेत. तर इकडे आता साक्षी म्हणत असते, की अण्णांनी शांतपणे उत्तरं द्यायला हवे. त्यांचं टेम्परेचर जर वाढलं ना, तर आपलं काही खरं नाही. तेव्हा नागराज म्हणतो, एवढा तू शांत आहे काय? घाबरण्याची गरज नाहीये. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, सांगा ना महिपत शिखरे, जर लोकांना जमीन द्यायचीच नसेल, तर मग तुम्ही काय करता? त्यांना पैसेसुद्धा डबल टिबल भावाने नको असतात. तेव्हा इथे महिपती म्हणत असतो, मी त्यांना समजावून सांगतो, त्यांना प्रेमाने सांगतो, की मला ही जमीन द्या, मला ह्या जमिनीवरती बिल्डिंग बांधायची आहे. तेव्हा सायली म्हणते, की जेवढा त्रास त्याने दुसऱ्यांना दिलाय ना, आता तेवढा स्वतःला भोगायला सुद्धा लागणार आहे. तर इथे अर्जुन म्हणत असतो, पण तरीसुद्धा तुम्हाला जमीन कुणाला द्यायचीच नसेल, तर तुम्ही मग काय करता? जमीन तर तुम्हाला बिल्डिंग बांधायला हवी आहे ना, पण लोकांना ती जागा तुम्हाला द्यायचीच नसेल. तर इथे महिपती म्हणतो, मग मी त्या लोकांसमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणतो, की बाजारभावापेक्षा डबल टिबल भावाने मी तुम्हाला पैसे देतो. त्याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहे, माझा पण फायदा आहे. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला जर तुम्हाला व्यवस्थित जगवायचं असेल, तर तुम्ही मला तुमची जमीन द्या. असं इकडे आता हात जोडून महिपती शिखरे रागाच्या भरात बोलत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतं, अरे बापरे, एवढे मोठे फेमस बिल्डर तुम्ही लोकांसमोर असे हात जोडून त्यांच्याकडून जमीन मागून घेता का? जसे तुम्ही ते हात भरपूर लोकांसमोर जोडलेले आहेत. तुम्ही माणसं म्हणजे रस्त्यावरून चालत असताना चमत्कारच दिसत असते ना लोकांना. एवढे ग्रेट आहात तुम्ही, हो की नाही? म्हणजे लोकांसमोर हात जोडून तुम्ही जमिनी मागून घेता. तेव्हा इथे महिपती म्हणतो, हां मग काय करायचं ना? लोकांना त्रास देऊन काय करायचं? आपल्याला कसं असं काम करायचं, की रात्रीची शांतपणे झोप लागली पाहिजे. अशी कामं करायची असतात. आपलं मन, हात आणि आपलं चरित्र सगळं कसं स्वच्छ पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही किती स्वच्छ चरित्राचे आहात ना, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि जज साहेब यांनी जनता चाळीमधील लोकांना धमकावून त्यांच्याकडून त्यांची जमीन हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि तेच त्यांनी पॅटर्न सेम वात्सल्य आश्रमाच्या वेळीसुद्धा त्यांनी सेम यूज केला होता. मधुभाऊंना धमकावून वात्सल्य आश्रमाची जागा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि माझ्याकडे काही प्रूफ्स आहेत. याच्यामध्ये जनता चाळीतल्या काही लोकांचे स्टेटमेंट आहेत. यांनी त्यांना धमकावून, त्यांना मारून झोडून त्यांच्या चाळीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. तर इथे आता महिपतीने जेव्हा अर्जुन म्हणतो, की ह्या पेनड्राईव्हमध्ये सगळे प्रूफ आहेत, तेव्हा महिपती शिखरे आता खूपच जास्त घाबरलेला असतो आणि ते सगळं अर्जुन त्याच्याकडे बघून नोटीस करत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अर्जुन आता महिपतीला म्हणत असतो, की मधुभाऊंना तुम्हाला जमीन द्यायची नव्हती आणि तुम्हाला ती जमीन हवीच होती. तेव्हा साक्षीच्या मदतीने तुम्ही मधुभाऊंना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही विलासचा खून केलात आणि त्याचा आळ तुम्ही मधुभाऊंवरती टाकलेला आहे. तेव्हा महिपती म्हणतो, नाही हे सगळं खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, की हे सगळं खरं आहे आणि माझ्याकडे या सगळ्याचे प्रूफ आहेत आणि असा एक विटनेस आहे जो इथे आल्यानंतर सगळं काही सिद्ध होतं. आणि आता अर्जुन विटनेस बॉक्समध्ये इथे कुसुमताईला बोलावतो आणि कुसुमताई आता चांगलं आपलं स्टेटमेंट देते.